नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या YouTube चॅनलला अक्षयज व्ह्यू पॉइंट। आणि आजचा आपला विषय आहे करियर अपॉर्च्युनिटीज आफ्टर इंजिनिअरिंग। बरेचसे मुलं मला प्रश्न विचारतात कुठली ब्रँच सिलेक्ट करायला पाहिजे, किंवा सपोज कम्प्युटर सिलेक्ट केलं तर त्यानंतर जॉब कुठे असतील, मेकॅनिकल जर मी सिलेक्ट केलं तर त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल आहेत की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत की कंपनीमध्ये आहेत। या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला मिळणार आहे। सुरू करण्यापूर्वी जर माझ्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपण सुरू करूया करियर अपॉर्च्युनिटीज आफ्टर इंजिनिअरिंग। आता तसं जर बघायला गेलं तर भरपूर सारे ब्रँचेस या इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मध्ये अवेलेबल आहेत की 12वी CET नंतर किंवा JEE नंतर विद्यार्थी इथं प्रवेश घेऊ शकतात। इथं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, मराईन, मेटलर्जी और एरोस्पेस वगैरे खूप साऱ्या ब्रँचेस दिलेले आहेत। पण जास्तीत जास्त डिमांडेड ब्रँचेस जे आहेत किंवा विद्यार्थ्यांची चॉईस जी असते किंवा मोस्ट स्टुडंट प्रेफर्ड दीज ब्रँचेस, या डावीकडे जर दिल्यात ब्रँचेस मी मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला IT म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स आणि टाउन प्लॅनिंग अशी देखील एक ब्रँच COEP गव्हर्नमेंट कॉलेज पुणे या ठिकाणी आहे। आणि मध्यंतरीच गव्हर्नमेंटच्या काही जागा टाउन प्लॅनिंगला ह्या भरल्या देखील गेल्या। ठीक आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठराविक ब्रँचेसच्या जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत हे बघणार आहोत वन बाय वन। म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी कुठल्या असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कुठल्या असतील, या सगळ्या आपण बघणार आहोत। त्याआधी तुम्ही यापैकी कुठल्याही ब्रँचेसला जरी प्रवेश घेतला तरी सुद्धा तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। ओके, आपण बघूयात। आता ह्या सगळ्या आहेत या कॉमन जॉब्स अवेलेबल आहेत। आपण ब्रँच वाईज तर बघणार आहोतच पुढच्या स्लाइड्स मध्ये, पण त्याआधी ह्या ज्या आहेत या कॉमन जॉब्स अवेलेबल इन द मार्केट। म्हणजे तुम्ही कुठले इंजिनिअरिंग करा, या बऱ्याचशा सेक्टरमध्ये किंवा यापेक्षाही जास्त तुम्हाला जॉब्स ऑप्शन्स हे असतील की त्यामध्ये जॉब्स इन टेक्निकल कंपनी, आता IT सेक्टर असेल, मेकॅनिकलचे ऑटोमोबाईल कंपनीज असतील किंवा कम्प्युटर हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर इंडस्ट्री असतील, ज्या कुठल्या इंडस्ट्री आहेत की जिथं मॅन्युफॅक्चरिंग होतं कुठल्या तरी गोष्टीचं, अशा ठिकाणी डिझाईन करण्यासाठी, प्रोडक्शन करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी इंजिनियर्सची आवश्यकता असते। ठीक आहे, त्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत। ते आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ज्यावेळेस जॉब अपॉर्च्युनिटी बघूयात त्यावेळेस तुम्हाला मी सांगेलच सिव्हिल सेक्टरमध्ये गव्हर्नमेंटमध्ये कुठले कुठले जॉब्स अवेलेबल असतील। त्यानंतर हायर स्टडीजला जे स्टुडंट जातील MS वगैरे करायला, तर त्यांना सुद्धा, किंवा रिसर्च करण्यासाठी, तर त्यांना सुद्धा BE नंतर, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग नंतर किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी नंतर, BE किंवा BTech नंतर जॉब्स हे त्यामध्ये देखील अवेलेबल आहेत। एरोस्पेस आहे, रिसर्च अँड अकॅडमिक्स, बरेचसे विद्यार्थी मास्टर डिग्री झाल्याच्या नंतर PhD देखील करतात। जॉईन आर्म फोर्सेस, आर्म फोर्सेस मध्ये, मिलिटरी मध्ये देखील इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला जॉब्स हे अवेलेबल असतील। इंजिनिअरिंगचा, टेक्नॉलॉजीचा किंवा व्यावसायिक शिक्षणाचा सगळ्यात मोठा बेनिफिट एक असा आहे की ही जी लाईन दिली की स्टार्टअप किंवा एंटरप्रेन्योरशिप। स्टार्टअप म्हणजे स्वतःचा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता। कुठलीही इंजिनिअरिंग जरी केली, एखाद्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली, त्याचा स्वतःचा बिझनेस तो सुरू करू शकतो। ओके, त्यानंतर जॉब्स इन मेडिकल हेल्थकेअर इंडस्ट्रीज। आज आपण बघतो की जरी मेडिकल युनिट्स असतील किंवा मेडिकल फील्ड जरी असेल, त्यामध्ये लागणारे मशिनरी किंवा त्याचं डिझाईन हे इंजिनियर्स थ्रूच केलं जातं। मॅन्युफॅक्चरिंग हे कंपन्यांमध्येच केलं जातं। तर त्यासाठी देखील आपल्याला मेडिकल किंवा हेल्थकेअर जरी असेल किंवा ऍग्रिकल्चर असेल, आजकाल आपण बघतो ऍग्रिकल्चरमध्ये इतकी सारी डिमांड आहे नवीन नवीन मशिनरीची, नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्सची, आणि इतकं सारं प्रोडक्शन होतंय वेगवेगळ्या मशिनरीचं। ऍग्रिकल्चर ही एक खूप फास्ट फील्ड आहे, त्यामध्ये देखील इंजिनिअरिंगचा वापर करून वेगवेगळं संशोधन आपल्याला करता येतं, वेगवेगळा रिसर्च करता येतो, वेगवेगळ्या मशिनरीज ह्या डेव्हलप करता येतात। ओके, त्यानंतर बँकिंग आणि एज्युकेशन या दोन्ही सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंगचा वापर हा बघता येतो। ओके, तर यानंतर आपण बघूयात की
प्रत्येक सेक्टर वाईज आपल्याला जॉब्स कसे अवेलेबल आहेत. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे जॉब्स अवेलेबल आहेत, जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग करतील किंवा काही विद्यार्थ्यांचं घरचं बॅकग्राऊंडच सिव्हिल मध्ये असतं, कन्स्ट्रक्शन मध्ये असतं, म्हणून ते विद्यार्थी सिव्हिल ब्रँच देखील सिलेक्ट करतात. आता इथं जर तुम्ही बघितलं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये PWD की ज्याला आपण सार्वजनिक बांधकाम विभाग असं म्हणतो, इथे खूप साऱ्या सिव्हिल इंजिनियर्सची गरज पडते आणि गव्हर्नमेंटच्या व्हॅकन्सी मागच्या 4-5 वर्षांचा जर विचार केला तर ह्या दर 1-2 वर्षांनी ह्या व्हॅकन्सीज निघलेल्या आहेत. त्यामुळं PWD मध्ये बरेचसे विद्यार्थी बांधकाम विभागामध्ये हे ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. त्याचबरोबर इरिगेशन, पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभाग, हे ज्या गोष्टी आहेत, तर अशा गोष्टींमध्ये देखील, इरिगेशन मध्ये देखील सिव्हिल इंजिनियर्स यांच्या व्हॅकन्सीज या गव्हर्नमेंटद्वारे काढल्या जातात. लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट, सर्वेयर म्हणून आपण तिथं लँड रेकॉर्डला जॉब करू शकतो. त्यानंतर टाउन प्लॅनिंग, मगाशीच मी जसं सांगितलं की COEP कॉलेजला टाउन प्लॅनिंग ही एक सेपरेट ब्रँच आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर ते विद्यार्थी टाउन प्लॅनिंग ही ब्रँच सिलेक्ट करू शकतात. प्रत्येक जिल्ह्याला एक टाउन प्लॅनर आता इथून पुढे देखील भविष्यात लागणार आहे आणि मागच्याच वर्षी ज्या गव्हर्नमेंट थ्रू एक्झाम घेण्यात आल्या त्यामध्ये टाउन प्लॅनिंगसाठी बरेचसे विद्यार्थी हे गव्हर्नमेंटला जॉईन झालेले आहेत. ही एक ब्रँच विचार करण्यासारखी आहे, त्यामध्ये देखील तुम्ही करिअर करू शकता. त्यानंतर बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत की ज्या गव्हर्नमेंट कंडक्ट करतं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, त्या सगळ्या एक्झाम तुम्ही देऊ शकता. आता हे झालं गव्हर्नमेंट सेक्टरचं. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आला तर प्रायव्हेट सेक्टरसाठी साईट इंजिनियर्स आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी साईट सुरू असतात, त्यामध्ये इंजिनियर्सची आवश्यकता असते वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकामांसाठी. किंवा एस्टिमेटर, आपण म्हणतो की एखादा प्लॅन करायचा आहे किंवा एखादं घर बांधायचं आहे, त्याचं आपल्याला एस्टिमेट काढायचं आहे, किंवा एखादी बिल्डिंग आहे त्याचं एस्टिमेट कसं करायचंय. प्रोजेक्ट मॅनेजर ही देखील तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब तो करू शकता. त्यानंतर ओन बिझनेस, खूप सारे सिव्हिल इंजिनियर्स हे स्वतःच प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करतात. कन्स्ट्रक्शन त्यांचं वर्क असतं, ते प्लॅनिंग करणं, डिझाईन करणं किंवा त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होईपर्यंत त्याच्याशी रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन ती कॅरी करणं, हे सगळं ते स्वतःच्या बिझनेसद्वारे सिव्हिल इंजिनियर्स हे करू शकतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, आपण बघतो बघा गव्हर्नमेंटचे उड्डाणपुलाचे असतील किंवा रोडचे असतील असे वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट निघतात, तिथे देखील सिव्हिल इंजिनियर्सची खूप जास्त आवश्यकता असते. तर ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये इंटरेस्ट आहे अशा विद्यार्थ्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच सिलेक्ट करायला काहीच हरकत नाहीये. त्यानंतर आपण बघूयात की मेकॅनिकल इंजिनियर. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी देखील इतकं व्हास्ट करिअर अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तुम्ही मग गव्हर्नमेंटमध्ये असाल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल, थोड्या वेळासाठी आपण पहिल्यांदा गव्हर्नमेंटचा विचार करूयात. ज्या विद्यार्थ्यांचं मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग होतं त्या विद्यार्थ्यांना RTOच्या ज्या एक्झाम असतात किंवा सुरुवातीला ते RTI असं असतं, रोड टॅक्स इन्स्पेक्टर, ठीक आहे, किंवा RTOचं ते डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये देखील ज्यांचं मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल झालेलं असतं अशा विद्यार्थ्यांना इथे MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या एक्झाम मध्ये बसण्याची संधी असते. बाकी कुठल्याही डिपार्टमेंटचा किंवा कुठल्याही ब्रँचचा विद्यार्थी RTOची एक्झाम देऊ शकत नाही. ओके, सध्या तरी कंडिशन तीच आहे. तर मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी ज्यांचं झालंय अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंटमध्ये एक बेस्ट जॉब आहे RTO सेक्टरमध्ये किंवा RTO डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर इंडियन डिफेन्समध्ये मगाशी मी सांगितलं मिलिटरीमध्ये खूप सारे रणगाडे वगैरे असतात किंवा अजून मिलिटरीचे टँक असतील, खूप साऱ्या गोष्टी, इन्स्ट्रुमेंट असतील. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिफेन्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा व्हॅकन्सीज या असतात. त्यानंतर DRDO तुम्ही ऐकलंच असेल, VRD अहमदनगरमध्ये सुद्धा आहे, व्हेकल रिसर्च डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट. VRD हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर चालणारी एजन्सी आहे. प्रत्येक गाडी जी कुठली बनते ती टेस्टिंगसाठी तिथे येत असते VRDला. गव्हर्नमेंट सेक्टरच आहे, तिथे सुद्धा सायंटिस्टच्या जागा ह्या अवेलेबल आहेत. मेकॅनिकल आणि VRD मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर्स सुद्धा त्यांच्या सुद्धा व्हॅकन्सीज असतात. सायंटिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही तिथं काम करू शकता. त्यानंतर मेकॅनिकल रिलेटेड ज्या गव्हर्नमेंट एजन्सी आहेत खूप साऱ्या आहेत,
की जिथं पॉवर प्रोडक्शन असेल, न्यूक्लिअर वर्क असेल, वॉटर टर्बाईनचा यूज करून एनर्जी प्रोड्यूस करत असतील, अशा सर्व ठिकाणी तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सचे जॉब्स हे अवेलेबल आहेत. आता प्रायव्हेट सेक्टरचा जर विचार केला, मी तर थोडक्यात असं सांगेल की ज्यांची कोणाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँच आहे आणि जी कुठली इंडस्ट्री मॅन्युफॅक्चरिंग करते कुठल्या पण प्रोडक्टचं, तर तिथे तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर्सला जॉब अवेलेबल आहे. उदाहरणार्थ ऑटोमोटिव्ह सेक्टर घ्या तुम्ही. ऑटोमोबाईल गाड्या मॅन्युफॅक्चर होत आहेत, आधीही होत होत्या, यापुढेही होत राहतील. ठीक आहे, तर त्या सेक्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची ही खूप जास्त आवश्यकता आहे. मग त्या गाडीचं इंजिन डिझाईन असेल, गिअरबॉक्स डिझाईन असेल, गिअरबॉक्स मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा प्रोडक्शन असेल, त्याचं क्वालिटी कंट्रोलमध्ये काम असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची खूप जास्त आवश्यकता आहे. त्याचबरोबर एरोस्पेस असेल, रोबोटिक्स असेल. एरोस्पेस असेल तो पण एक पार्टच आहे की जो मेकॅनिकल कंपोनंट यूज करून बनवला जातो. त्यामुळे मग एरोस्पेसमध्ये आणि रोबोटिक्स सध्या आणि इथून पुढे खूप जास्त चालणारी ब्रँच ही रोबोटिक्स असेल. इथून पुढे AI बेस्ड रोबोट्स पण निघतील, पण त्याला कंपोनंट जे जॉईन करायचे रोबोटिक आर्म असेल, तो मेकॅनिकल कंपोनंट आहे. ओके, मग त्याला जॉईंट कसे दिले जातात, कुठले कुठले मेटल्स यूज केले जातात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मेकॅनिकल मध्ये तुम्हाला करता येईल. काही काही कॉलेजेसला मॅन्युफॅक्चरिंग सायन्स अशी देखील ब्रँच आहे, काही कॉलेजला मेटलर्जी अशी देखील ब्रँच आहे. हे सगळे किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग अशी देखील ब्रँच आहे. तर या सगळ्या मेकॅनिकलच्या सब ब्रँचेस आपल्याला म्हणता येतील किंवा मेकॅनिकलच्या अंडर त्यांचा सिलेबस देखील येतो. ओके, त्यानंतर आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, मग ते मशीन्स असेल, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग असेल, प्लास्टिक मोल्डिंग असेल, डिस्टिलेशन प्लांट असेल, एक्सेट्रा. खूप साऱ्या तुम्ही घरामध्ये जे कुठले मोठमोठे कंपोनंट वापरता, मग ते रेफ्रिजरेशन असेल, वॉशिंग मशीन असेल, ह्या सगळ्या गोष्टींना मॅन्युफॅक्चर करण्यासाठी, त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी किंवा काही गोष्टींचं फॅब्रिकेशन करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींना त्याचं डिझाईन करण्यासाठी तर मेकॅनिकल इंजिनियरची आवश्यकता असते. कुठल्याही कंपनीमध्ये जा, तुम्हाला मेकॅनिकल जर ब्रँच असेल तर इझिली वर्कआउट करता येईल. जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर अवेलेबल आहेत मेकॅनिकल वाल्यांसाठी. ओके, डिझाईन, कुठलाही कंपोनंट बनवायचा आहे तर त्याची आधी डिझाईन आवश्यक असते. ती डिझाईन केल्याच्या नंतर आता वेगवेगळे सॉफ्टवेअर आलेले आहेत. ऑटोकॅड सॉफ्टवेअर आहे, कटिया आहे, फ्रोई आहे, म्हणजे 2 डायमेन्शनल आणि 3D ऑब्जेक्ट तुम्ही सॉफ्टवेअरवर बनवून मग ते मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला दिले जातात. तर त्यासाठी देखील डिझाईन मध्ये देखील तुम्हाला काम करता येणार आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये खूप सारा म्हणजे इनकमिंग क्वालिटी असेल, आउटगोईंग क्वालिटी असेल, हे चेकिंग करण्यासाठी देखील इंजिनियर्सची आवश्यकता असते. इंडस्ट्रियल ऑटोमेशन, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे तुम्ही ऐकलंच असेल. तर इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा टाईपचे सगळ्या टाईपचे इंजिनियर्स तिथे आवश्यक असतात. त्यानंतर पॉवरजी अँड एनर्जी सेक्टर, आता हा एक फार मोठा सेक्टर आहे. म्हणजे सोलर एनर्जी असेल, जिथं मॅन्युफॅक्चर करायची सोलर पॅनल, ओके, किंवा विंड पॉवर पासून जी एनर्जी तयार केली जाते, न्यूक्लिअर पासून जी एनर्जी तयार केली जाते. खूप सारे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट एजन्सी सुद्धा यामध्ये वर्क करतात. अशा टाईपच्या सगळ्या एनर्जी आणि पॉवर सेक्टरमध्ये तुम्हाला मेकॅनिकल इंजिनियर्सचं हे जास्तीत जास्त आवश्यकता असणार आहे. मेटलर्जी एक ब्रँच आहे. मेटल पासून कुठकुठल्या ऑब्जेक्ट आपल्याला बनवता येतील, कुठल्या मेटलमध्ये कॉम्बिनेशन करून किंवा वेगवेगळ्या त्याच्या टाईप्स पासून आपल्याला ते कंपोनंट मॅन्युफॅक्चर करता येतील. तर अशा गोष्टींसाठी मेटलर्जी देखील आवश्यक आहे. स्टील इंडस्ट्री, सध्या जिकडे तिकडे कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, त्यासाठी लागणारं स्टील असेल किंवा रिलेटेड कंपोनंट असतील, या सगळ्या गोष्टींसाठी मेकॅनिकल इंजिनियर्स हे इझिली अवेलेबल होतात. आणि आता IT सेक्टर इथे एक मी दिलंय बघा. बरेचसे मेकॅनिकल इंजिनियर्स हे आहेत की जे IT सेक्टरमध्ये पण काम करतात. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग असा देखील सब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे काय की तुम्ही पायथॉन कोडिंग वगैरे शिकून त्यामध्ये जरी तुम्हाला जायचंय तरी सुद्धा जाऊ शकता. कारण असं आहे की समजा आता एखादी कार असेल, नवीन क्रेटा वगैरे ज्या लॉन्च झालेल्या आहेत, त्यामध्ये अलेक्सा सिस्टीम पण दिलेली आहे. पण कार जे आहे ते मेकॅनिकल कंपोनंट आहे, त्याच्यामध्ये अलेक्सा फिट केलंय. मग तुम्ही व्हॉइस कमांड देता, प्ले द म्युझिक, ते म्युझिक प्ले होईल. म्हणजे काय की मेकॅनिकल कंपोनंट मध्ये यूज काय केलं गेलंय, AI चा यूज केला गेलाय. म्हणजे इथून पुढे कॉम्बिनेशन मध्ये या सगळ्या गोष्टी चालतील. तर मेकॅनिकल इंजिनियर्स भविष्यात देखील IT सेक्टरमध्येही काम करू शकतात. त्यानंतर
केमिकल इंडस्ट्री असतील, रेल्वे सेक्टर असेल, तर अशा सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची ही फार आवश्यकता आहे. ओके, तर ही देखील ब्रँच तुम्ही विचार करू शकता. चला तर आता बघूयात जॉब्स इन कम्प्युटर इंजिनिअरिंग. सध्या मोस्ट डिमांडेड ब्रँच जी कुठली असेल तर कम्प्युटर आणि IT हे दोनच सेक्टर आहेत. बरेचसे मुलं विचारतात की कम्प्युटर ब्रँच घ्यायची आहे, पण पुढे जॉब्स कसे असतील याची माहिती आता आपण घेऊयात. सगळ्यात पहिले तर सॉफ्टवेअर डेव्हलपर, ज्या काही कोडिंग लँग्वेजेस असतात, आताच्या रिसेंट कोडिंग लँग्वेजेस ज्या आहेत, समजा तुम्हाला आता पायथॉन कोडिंग हे येणं आवश्यकच आहे. ठीक आहे, C++, जावा, ऍडव्हान्स जावा, तर या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्याचबरोबर पायथॉन कोडिंग पण आवश्यकच आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर इथे देखील तुम्हाला जॉब करता येणार आहे, किंवा वेब डेव्हलपर. आपण पाहता की सॉफ्टवेअर इंजिनियरचे काम जे असतं, कुठलीही एखादी वेबसाईट असेल, ती वेबसाईट बनवायची तुम्हाला, ठीक आहे, तर त्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियरचा खूप मोठा हातभार त्यामागे असतो. त्यासाठी कोडिंग लँग्वेजेस शिकणं आवश्यकच आहे. त्याचबरोबर इथून पुढे इन फ्युचर भविष्यामध्ये तुम्हाला जे कुठले नवनवीन कोर्सेस येतील ते देखील शिकणं हे मॅन्डेटरीच असेल. ओके, त्यानंतर कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन रिसर्च सायंटिस्ट, आणि अजून एक तिथे दिलेले कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर. सायंटिस्ट म्हणून बरेचसे लोक आज कम्प्युटर सेक्टरमध्ये काम करतात, आणि त्याचबरोबर सिस्टीम मॅनेजर, ओव्हरऑल सिस्टीम ज्या काही मॅनेज करायच्या, किंवा इंडस्ट्रीमध्ये देखील हे सिस्टीम मॅनेजरची खूप जास्त डिमांड आहे. जसं तुमचा एक्सपिरियन्स हा वाढत जातो त्यानुसार तुम्हाला त्या पोस्ट ह्या दिल्या जातात. त्यानंतर प्रोजेक्ट इंजिनियर. आता बरेचसे IT सेक्टरमध्ये जे लोक काम करतात, सॉफ्टवेअरमध्ये जे काम करतात, तुम्ही त्यांना जर विचारलं सहज की तुझं नेमकं काय सेक्टर आहे, तू नेमकं काय काम करतो, तर सहजासहजी ते बोलून जातात की मी एका प्रोजेक्टवर काम करतोय. प्रोजेक्टवर काम करतोय म्हणजे काय, की त्यांना बँकिंग सेक्टर मधला एखादा प्रोजेक्ट असेल, किंवा ऍग्रिकल्चर सेक्टर मधला एखादा प्रोजेक्ट असेल, कुठल्याही प्रोजेक्टवर ते जर काम करत असतील तर त्या प्रोजेक्टला स्टार्ट टू एंड जे काही मॅनेजमेंट असेल तर तो प्रोजेक्ट इंजिनियर हे करत असतो. त्याचबरोबर IT कन्सल्टंट हे तुम्ही ऐकलंही असेल. कम्प्युटर सिस्टीम अनालिटिक्स, कम्प्युटर प्रोग्रॅमर, प्रोग्रामिंग लँग्वेजेस, कम्प्युटर प्रोग्रॅमर यासारखे विविध सब्जेक्ट तुम्हाला 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या कोर्सेसमध्ये आहेत. खूप सारे सब्जेक्ट आहे. त्यामधला प्रोग्रामिंग लँग्वेजेस हा एक सगळ्यात महत्वाचा आणि जो इन फ्युचर सुद्धा यूज होणारा असा तो एक कोर्स किंवा असा तो सब्जेक्ट तुम्हाला तिथं आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंग, सगळ्यात पहिले इथे दिलं होतं की सॉफ्टवेअर डेव्हलपर, आणि सगळ्यात खाली इथे दिलंय की सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर टेस्टिंगचे देखील 6 महिन्याचे, वर्षभराचे असे कोर्सेस आहेत. जसं आपण क्वालिटी चेकिंग करतो त्याच पद्धतीने सॉफ्टवेअर टेस्टिंग देखील असतं. ठीक आहे, या सेक्टरमध्ये जॉब करणारे देखील विद्यार्थी आहेत. आता एखाद्याने दुसरी कुठलीही ब्रँच मधून BE केलेला आहे, ते विद्यार्थी देखील बरेचसे हे सॉफ्टवेअर टेस्टिंगचा एक 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा कोर्स करतात आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये हे जॉब्स करतात. तर मग प्रोग्रॅमर, सायंटिस्ट, वेब डेव्हलपर, त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोजेक्ट इंजिनियर, IT कन्सल्टंट, तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कम्प्युटर आणि IT सेक्टर मधले हे जॉब्स अवेलेबल आहेत. मग आता यांना गव्हर्नमेंट जॉब आहेत की नाही? आहेत, गव्हर्नमेंट जॉब पण आहेत, पण मॅक्झिमम स्टुडंट हे इंडस्ट्रियल वर्क, इंडस्ट्रियल प्रोफाईल, इंडस्ट्रियल जॉब नेचर हे प्रेफर करतात. गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी जॉब्स हे अवेलेबल आहेत. ओके, त्यानंतर आपण बघूया की इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ENTC ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर यामध्ये एम्बेडेड सिस्टीम्स, आता हे जे मी इकडे चित्र दिलेले आहे त्या बऱ्यापैकी एम्बेडेड सिस्टीम्स, एम्बेडेड सिस्टीमचे कोर्सेस देखील ENTC झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे करतात. त्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट एम्बेडेड सिस्टीम हा आहे. वायरलेस कम्युनिकेशन किंवा त्याला मोबाईल कम्युनिकेशन, आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा पार्ट असल्यामुळं त्यामध्ये वायरलेस कम्युनिकेशन मध्ये खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक चिप डिझाईन, आपण पाहतो की बरेचसे इलेक्ट्रॉनिक किट असतात, त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चिप ह्या फिट केलेल्या असतात. तर त्या चिपचं डिझाईन कसं करायचं, ते वर्किंग कसं होईल, ठीक आहे, त्याचं असेंब्ली कशी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी इलेक्ट्रॉनिक चिप डिझाईन आणि त्याचं सर्किट डिझाईन एक असतं. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलेले आहेत पहा थोडेसे, आता एकदम शॉर्ट मध्ये मी ते दिलंय इथं, पण
चिप डिझाईन आणि सर्किट डिझाईन ह्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधल्या एक इम्पॉर्टंट पार्ट त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर सिग्नल प्रोसेसिंग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आजकाल आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी ह्या डिजिटलाइज झालेल्या आहेत. डिजिटलायझेशन हे झालेलं आहे. एखाद्या गोष्टीचं मेकॅनिकल किंवा मॅन्युअल थ्रू आणि डिजिटल कन्वर्ट करणं आणि डिजिटल मध्ये ते जो युजर आहे त्याला तो प्रोडक्ट यूज करायला मिळणं. तर अशा सगळ्या गोष्टीसाठी ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असणं तुम्हाला महत्वाचं आहे. व्हीएलएसआय मध्ये देखील जसं एम्बेडेड सिस्टीम आहे तसंच अगदी व्हीएलएसआय चे कोर्सेस देखील केले जातात. त्याचा देखील एक सेपरेट सब्जेक्ट त्यामध्ये आहे. ऍक्च्युली आता व्हीएलएसआय हे समजून सांगण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल, त्यामुळे तो फार डिटेलमध्ये मी सांगत नाही. पण व्हीएलएसआय हा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधला एक महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर नेटवर्किंग आणि मायक्रो प्रोसेसर हे सब्जेक्ट तर आहेतच, पण मायक्रो प्रोसेसर तुम्ही आता बरेच जण नवनवीन सिस्टीम यूज करतात, कम्प्युटर सॉफ्टवेअर यूज करतात, हार्डवेअर यूज करतात, कम्प्युटर सिस्टीम्स यूज करतात, लॅपटॉप यूज करतात. या सगळ्यामध्ये कुठेतरी तुम्हाला मायक्रो प्रोसेसर हा कन्सेप्ट आला असेल. त्याचा देखील स्टडी तुम्हाला कम्प्युटरमध्ये तर आहे, सॉफ्टवेअरमध्ये तर आहेच, पण ENTC मध्ये देखील तो आहे. तर वायरलेस कम्युनिकेशन, एम्बेडेड सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक चिप डिझाईन, सर्किट डिझाईन अशा सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचेस मधून देखील जाता येईल. ओके, आता यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बऱ्याचशा कॉलेजला AIML अशी ब्रँच आहे, बऱ्याचशा कॉलेजला AI अँड डेटा सायन्स, AI अँड DS अशी ब्रँच आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टीचं ऍप्लिकेशन कुठे आहे? सध्या नवीन आलेली ब्रँच असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचे जॉब्स कुठे कुठे आहेत या सगळ्याची उत्कंठा सगळ्यांनाच आहे. तर डेटा सायन्स हे कोर्सेस जे आहेत त्यामधून तुम्ही डेटा सायंटिस्ट, बऱ्याचशा कंपन्यांचं कसं असतं की खूप सारा डेटा मागच्या 10-15 वर्षापूर्वीचं प्रोडक्शन किती झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा डेटा, किंवा गव्हर्नमेंटकडे पर्टिक्युलर कुठल्या एका डिपार्टमेंटकडे खूप साऱ्या वर्षापूर्वीचा डेटा हा अवेलेबल असतो. त्या डेटावर प्रोसेसिंग कसं करायचं, त्यापासून आउटपुट घ्यायचं कसं आणि फ्युचर प्रेडिक्शन कसे करायचे, हे सगळं ते डेटा सायंटिस्ट किंवा डेटा अनालिटिक्स मध्ये येतं. डेटा अनालिसिस असा एक पार्ट आहे आणि डेटा अनालिटिक्स असा एक पार्ट आहे, त्यामधलंच आहे थोडंसं डीप मध्ये. तर तुम्हाला डेटा अनालिटिक्स आणि डेटा सायंटिस्ट. आता इथे रोबोटिक्स इंजिनियर असं पण त्यांनी उल्लेख केलेला आहे, कारण का की आपण पाहायचो की पहिल्यांदा मेकॅनिकल रोबोट असायचे, आता AI बेस्ड रोबोट येतील. रोबोट आहेत पण त्याच्यामध्ये AI टेक्निक्स ह्या इंट्रोड्यूस केलेल्या असतील, त्यामुळं मग AI रोबोट्स. आता AIचं एक बेसिक ऍप्लिकेशन आपण मगाशी बघितलं की अलेक्सा, हे एक बेसिक ऍप्लिकेशन आहे. त्याचं व्हॉइस कमांड देणं आणि त्याला ते रिप्लाय करणं. तर हे अशा सगळ्या गोष्टींमध्ये हे AIML हे खूप जास्त मॅटर करणार आहे, कारण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंजिनियर हा एक दिलाय पहा त्यांनी, NLP प्रोसेसिंग स्पेशलायझेशन. नॅचरल लँग्वेज म्हणजे काय की आपण जे काही व्हॉइस कम्युनिकेट करतो कुठल्याही डिव्हाइस बरोबर, ठीक आहे, किंवा IoT सारखे डिव्हाइसेस आता इन फ्युचर देखील येतील. तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी या NLP प्रोसेसिंग मध्ये आहे. त्याचे स्पेशलिस्ट म्हणून देखील तुम्हाला AI मध्ये जॉब्स अवेलेबल असतील. त्यानंतर AI रिसर्च सायंटिस्ट. AI ही एक सध्या इमर्जिंग फील्ड आहे किंवा भविष्यामध्ये खूप जास्त डिमांड त्याला येईल असं प्रत्येक न्यूजपेपर मध्ये येत आहे. खूप सारे सायंटिस्ट प्रेडिक्ट करतायत इथून पुढचं फ्युचर हे AI मध्ये असेल असं बऱ्याच जणांचं गेसिंग आहे, प्रेडिक्शन आहे. तर मग त्यामध्ये रिसर्च हा खूप जास्त प्रमाणात होणार आहे इथून पुढे. त्यासाठी देखील रिसर्च सायंटिस्ट हे आपल्याला AIच्या ब्रँच मधून लागणार आहेत. AI सॉफ्टवेअर इंजिनियर आणि AI कन्सल्टंट असे देखील जॉब्स इन फ्युचर अवेलेबल होतील. तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ही एक इमर्जिंग ट्रेंडिंग ब्रँच आहे. खूप सारे ऍप्लिकेशन्स या ब्रँचेसचे आहे. कुठल्याही एका गोष्टीवर आपण डेटा त्याचा जर असेल आपल्याकडं तर त्या डेटावर प्रोसेसिंग करून त्याला वेगवेगळी कोडिंग देऊन, फॉर एक्झाम्पल पायथॉन कोडिंग देऊन त्याच्यापासून काहीतरी आउटपुट जनरेट करणं, काहीतरी कन्क्लुजन ड्रॉ करणं, फ्युचर प्रेडिक्शन करणं, किंवा एखाद्या कंपनीचा इन फ्युचर ग्राफ कसा असेल, त्याचं प्रोडक्शन किती पटीने वाढेल ऑन द बेसिस ऑफ मागचा त्याचा जो हिस्ट्री आहे त्या हिस्ट्रीच्या बेसिसवर इन फ्युचर त्याचं कसं असेल ते प्रेडिक्शन आपल्याला पायथॉन कोडिंग वरून किंवा AI टूल वरून देखील करता येणार आहे.
तर या सगळ्या गोष्टींसाठी AI कन्सल्टंट असेल, AI सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतील किंवा डेटा सायंटिस्ट असेल, डेटा अनालिसिस कसं करायचं, डेटा अनालिटिक्स कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी AI, ML आणि डाटा सायन्स या सगळ्या इंजिनियर्सची भविष्यामध्ये आवश्यकता खूप जास्त भासणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या चॅनलला अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.